लय जरा पाऊस आला ना यो. पाऊस आला म्हणून थोडा ब्रेक घेतले आणि पेरू पण आले. सगळ्यात फायनली आलं शेतावर आणि ही समोर दिसतं ना खाडी, समोर पलीकडे दिवा स्टेशन आहे, ही पूर्ण दिवा सिटी आहे. तर चला आज फक्त आपल्याला फक्त बेरणी करायची. बेरणी अजून काय दार झाली नाही. दार या शेतात पाणी किती क्लिअर आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी बघवत नाही म्हणा. बिल आहेत ना, बिल लय मोठं मोठं आहेत आणि हे बिल शेतातल्या खेकड्यांचं नाही, हे इथल्या मोठ्यांचं बिल आहे. हे बघा यो वावर आहे तर पावर आहे आमचा मामाश्री. हे डोकं वाकून पुरं कामात नाही गेलं. पाटण ठीक आहे पण डोकं दुखायला लागलं. आता शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या मावशीच्या गावातून म्हणजे दातिवलीतून. आणि सकाळ सकाळ पाऊस पडायला सुरुवात झाली. वाजल्या 8:45 आणि इकडे पाऊस पडल्यानंतर कोंबडी बघा अशी गारटल्या. इथं पाणी साठवासाठी हा झोला पण ठेवले आणि पावसाने सकाळपासून रिपीट चालू ठेवले. समोर तिथं बघू शकता कावला बसतो तिकडं. कावला पण मस्त पावसाची मजा येते. आणि समोर पुरं बघा असेल तर पुरा जंगल पुरा पाऊस कडक लागला. पावसा गरम गरम चहा, ओनांची गाडी, सगळं सामान लोड गाडी, जेवणा खाण्याचा खायला आम्ही वेपर पण घेतले. चला आता गाडी बसू आणि जाऊ. टी शर्ट घेतले पाठीसोबत मी. चप्पल घाशी सारलं. चप्पल शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या माझ्या ठिकाणावरती आणि खास करून दिव्यात ना. तर मित्रांनो आज आलो मी आमच्या मावशीच्या घरी, तो म्हणजे शेत लावायला. आणि हे समोर हा दिसतोय तो दिव्याचा परिसर आहे. समोर चालल्या पप्पाचा पुढे चालल्या. समोर दिसतं मुंब्रा देवीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो बघा. हा मुंब्रा देवीचा हा दिसतं ना, पुन्हा पैसा मुंब्रा देवीचा. इथं हा दिसतोय तो मुंब्रा देवीचा टेम्पल आहे. आणि पूर्ण डोंगरा पूर्ण धुका पसरले. समोर पलीकडे ट्रेन चालली, ती ट्रेन चालली कल्याण साईडून आलेली आहे. आणि ही समोर पुढे दिसतो तो दिवा स्टेशन आहे. तर भाई आम्ही दरवर्षीप्रमाणे ना एक मज्जा हाऊस म्हणून आम्ही मावशांच्या शेतावर लावायला गवत काढायला बेरणी करायला येतं. कारण आमची शेतात राहिली ना आता, तर इकडे शेतांची आहेत त्यांची, त्यामुळे इकडे म्हणजे मजा काढायची मस्त की 2 दिवस जाम फुल मजा असतं. आणि हा पूर्ण सिटी आहे, हा दिवा शहर आहे. आणि आता आम्ही चाललो पटरीतनंच, कारण यांच्या शेतावर जायला पटरीतनंच जायला लागतं. पहिले पूर्ण गावाला टर्न मारून यायला लागायचा, पण आता जसं या सिटीमधनं रस्ता कसा आहे तर रस्त्यावर गाडी आत दिला मग इथून चालायला लागतं. आणि पलीकडे दिसतं नाही, पलीकडे पूर्ण खाली आहे. पहिले आम्ही त्यानंतर आणून चालू जायचो तिथून. कधीतरी तो रस्ता पण दाखवेल. आणि सकाळ सकाळ एवढा खतरनाक ट्रेन चालतं नाही, एकदम सुपर फास्ट ट्रेन चालतं. रपारप आवाज बा ना कसला. आणि भाई योच पहिले लहानपणापासून मी इथं जायचो ना, तो कसं माहिती का, त्या कानाचा आवाज मला इथं बसतील इथं ट्रेनचा आवाज. तर पहिल्यापासून इथं येऊनच मला ट्रेनची हौस लागली. म्हणजे लहानपणापासून जास्त पहिले कुठं जायचं असं तर फर्स्ट ऑफ ऑल पहिले सुरस त्यांच्या घरी, कारण ट्रेन बघायला पण मजा तेवढीच यायची. आणि समोरच्या डोंगरावर धुका बघा, फुल धुका बसले आणि वातावरण पूर्ण क्लाउडी आजचा.
कसला आवाज खटाखट. फायनली पोहोचला. आता पहिले हे खासी गाठात ना चालत जायला लागायचं, पण आता जागृत देवस्थान बागदेव महादेव मंदिर. तिथं महादेवाचं मंदिर पण आहे. इथला नेचर पाहिजे एक नंबर आहे. हर हर महादेव. आलो देवा पाय परत समोर डब्ल्यू डबल धमाल मधला डब्ल्यू आहे. नेचर फुल नेचरवाली वाईब्स इथं खतरनाक वाला व्ह्यू. तर गाईज आता आपण आलो श्री महादेवाच्या मंदिरात. त्या मंदिरात पाया पडू आपण. हर हर महादेव. गाईज यो आहे मंदिर आपल्या बापदेवाचं मंदिर आहे, बागदेवाचा. आणि समपल्लीकडं महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. आणि महाशिवरात्रीला बाई इथं कामालावाली उत्सव असतं इथं. म्हणजे महाशिवरात्रीला इथं उत्सव भरतं. जागृत महादेवाचं मंदिर आहे मागं बागदेवता. ओम शिवाय नमस्ते बाम. आणि त्या आसपास मस्त की बसायला शेड वगैरे केले. पावसाळी वातावरण काही पाहिजे जबरदस्त असतं एक नंबर. आणि आपली शेतासमोर पलीकडे आणि खटाखट ट्रेनचा आवाज इथं पलीकडं समोर बघू शकता. तर इथं तुम्हाला जास्वंदाची झाडं, इथं पावसाळ्यात बसायला पण जागा मस्त केले. मस्त की झाड आहे. इकडे याचा मेन हेतू म्हणजे इकडचा नेचर. पावसाळ्यात इकडचं काही नेचर असतं ना भाई एक नंबर असतं. आणि असा हे चिखलान फक्त एक शेतकरी चालू शकते. हल्लीची जनरेशन आहे ना ती असं चिखलान कधी जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो थांबा आता. भाई इथं ही तुम्हाला दिसतात ही कोणाला माहिती नाही सांगा. पहिले लहानपणी आम्ही असायचो ना तेव्हा ही शाईची फाला म्हणून आम्ही आम्हाला असं वाटतं की ही शाईची फाला आहे. बघा यांना दाबली ना अशी त्यातनं कलर निघतं तर असं वाटतं शाईची फाला आहे. इथे किती आहे बघा. इथं पण किती प्रत्येक ठिकाणी आहे ती. आणि समोर आता आपल्याला काम करायला सुरुवात केली. याही गवत करायला सुरुवात केली. तर आता आपल्याला पण गवत करायला लागत नाही तर मामा तिकडून शिवा देईल. ते कोंकण आहे बघा. पप्पा आहे तिथं पलीकडे. तुम्हाला जवळशी दाखवतो कोंकण आहे. आपला सूर्यबाई तिकडे समोर मामा आहे मावशी. इथं मावशी आई तो बालू मामा आणि तिकडे पप्पा आहे. तर चला आता आपण पण जाऊ. सूरज आणि मी तिकडून सुरुवात करणार आहे कारण इकडे आम्हाला गाचकडे अजिबात पटत नाही. आम्ही दोघा तिथं सुरुवात करू. सगळ्यात फायनली आलं शेतावर. आणि ही समोर दिसतं ना खाडी समोर पलीकडे दिवा स्टेशन आहे. ही पण दिवा सिटी आहे. तर चला आज फक्त आपल्याला फक्त बेरणी करायची. बेरणी अजून काय दाढ झाली नाही. दाढ म्हणजे काय तुम्हाला दाखवत आता. ती समोर दिसतं ना हा पेरलेला भात आहे. जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा यो भात पेरतात. अजून तो लावण्याचा टाईप झाला ना कारण त्याची मूठ खोलला तर त्याला मूठ त्याची तयार होणार ना. त्यामुळं सध्या त्याला आता एक आठवडाभर जाऊन द्यायचे. सध्या ही शेतात दिसतं ना गवत बिवत याला बेर बोलतात. ही सगळी बेरणी करायची. आणि समोर ढगाळ वातावरण आणि इकडे बघा ट्रेनचाच मिनटा ट्रेन जातात. आणि बाई हा अजून दाढ आहे ना ही झाली ना. तिकडे शेत पूर्ण क्लीन आहे. आपलं आता ही शेतांची बेर आहे ना ती करायची. तिकडे बघा ती सगळी रेडी झाली. हा एक पारा आहे छोटासा शेतातला पारा. या बाजूला पण आहे. चलो ही 4 माणसं आमची. समोर मावशी आई आहे बालूमामा आहे तिकडे पप्पा आहे. आणि यांच्या शेतात काम करायला एवढी मजा येते ना. इकडे ही दार अजून आली नाही. पाखरही खाल्लेले आणि पाणी पण जास्त झाले. आता सूर्यबाई तिकडे आता अख्खा पुरा बेरणी करायचे. पुरा आहे ना पूर्ण ही शेतानं आलेलं गवत काढायचं बाहेर. आणि ही दार आहे कोण लोटल गवत आहे ते आता सध्या आली नाही. समोर मामा आहे आमचा. चला आता आपण पण काढू. आता आपला मोबाईल या पिशवीत ठेवू. तुम्हाला थोड्या वेळाने दाखवून काय काय आणि काय काय आम्ही करू त्या. तर आता यो मोबाईल आपला ह्या पिशवीत जाईल. A few moments later. आम्ही एवढा केला इथून अर्धा असं एवढं आम्ही केले. बाकी अजून करतानाच यांचा चौघांचा अजून एवढा आठवण आहे. चलो तर मस्त कानाला जेव्हा टाइम झाले जेव्हा तिथं झोपली झालं ना. तिथे विहीर आहे. त्या विहिरीमध्ये दाखवतो का मस्त बारीक चिंबोर असते.
मारीकडे मासा असं आता सध्या शेवाळ पकडले. समोर काजू झाड आहे. काजू किंवा पावसाळ्याला काजू वाटतं. बरंच बारीक सारीक काजू आल्या. मग काय मग एक तिथं आतून पडलेला होता काजू. लावणी पद्धती येतील काजू. लोक चालू शेतावर जेवायला चालू जेवायला. तर चला आता मस्त जेवून घेऊ. म्हणजे जेवून नाश्ता करून घेऊ. आता सध्या तुम्हाला आधी गंमत दाखवतो का. परत 1 2 बुडबुडे. पप्पा काय निघा अजून. समोर नाली हरपण एक नंबर वाटते. सगळी चालली बघा जेवायला तिथे. हा फोटो मस्त वाटतं नाही. फोटो स्क्रॅपचं बरोबर. त्याने एवढा गेले म्हणजे तिथून पुरा तो एवढा गेले. आणि आम्ही दोघाही तिथून असा अर्धा आणि पुतावर टोक केले. म्हणजे बराचसा आम्ही गवत बेरणी केले. आणि पाऊस पडतं येते जाते. म्हणजे पावसाचा अजून जोरानं आला नाही. आणि ती सगळी मंडळी चालल्या बघा समोर. आणि एवढा चिखलान जायची माझ्या फक्त आपल्या शेतानच. इथं होलजा मोठं बिल आहेत ना. बिल मोठं आहेत. आणि हे बिल शेतातल्या खेकड्यांचं नाही. हे इथल्या मोठ्यांचं बिल आहे. हे बघा यो वावर आहे तर पावर आहे आमचा मामाश्री. या शेतात पाणी किती क्लिअर हो. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी बघवत नाही म्हणा. दाखवतो पूर्ण क्लिअर पाणी दिसतं काय. एकदम क्लिअर पाणी तिथे पुरं तर एकदम क्लिअरच आहे. त्याला इथं भाजी लावतो. एकदम क्लिअर पाणी. आणि आमचे बुवा काका त्यांच्या शेत लावताना जेवून घेऊ चला का. इथं इथं पूर्ण बेरणी केलेली. पलीकडे जंगल आहे. जंगल आता मस्त पैकी काय काहीतरी नाही. समोर पूर्ण खाडी आहे. आणि समोर दिसतंय दातेली रेल्वे स्टेशन. समोर तिथं कोपऱ्या मुंब्रा देवीचं मंदिर पण दिसतंय. सगळी बघा जेवायला बसल्या तिथं मस्त पैकी. तेव्हा नाश्त्याला बसल्या सगळी. आणि आपण या खाडीमध्ये ना आता पाण्याची भरती आले. म्हणजे पाणी जसं वरती आलं तसं चिवणी सरतील. म्हणजे या शेतान चिवणी डायरेक्ट. आणि काय व्ह्यू बघा काय भारी वाटेल जबरदस्त. तर चला आता मस्तपैकी जेवून घेऊ. म्हणजे जेवून नाश्ता करून घेऊ. आणि समोर वातावरण काय बाप झालं एकदम. चलो तुम्हाला ते पाईप आहे ना असं मला वाटतं सापच आहे. चलो समोर साप मेले बघा. हे बघा इथं मेलेलं साप आहे. नाणेटी वाटतं. नाणेटी दिसतं. मेलेली आहे. पण मी घेतले चपाती आणि बटाटे उसळ. आपल्याला नॉनव्हेज मच्छी पटत नाही. आणि समोर असा हा निसर्ग असेल ना भाई काय जेवायला मजा. घरी जेवणं आणि शेतामध्ये येऊन जेवणं पहिले फरक आहे. आणि मस्त आणि सकाळची न्याहारी म्हणजे सकाळचा नाश्ता करून घेऊ. वाजल्या जवळजवळ 11:30-12 वाजले असते. तर हे खाऊन घेऊ. आणि पुन्हा एकदा शेतात जाऊ मस्त गवत उपकार. कारण आज फक्त पेरणीच करायचे. आव्हान बारीक आहे त्यामुळे कसं म्हणजे आव्हान बारीक आहे ना त्यामुळं अजून 5-6 दिवस जातील लावायला. मस्त आज उपटून आपण आज घरी जाऊ. कारण उद्या सारी शाळा पण आहे ना. आणि समोर शेतात बघा पाणी डवलतं. तिकडे एकदम कोपऱ्याला इकडे यावं झाडाखाली ना पाणी डवलतंय. म्हणजे मासं आलेले असतील. आणि आज पाऊस आणि शांतता घेतली तर बाई एक नंबर वाटतं. पावसाने शांतता घेतली तर. आणि समोरच पलीकडे इथं एक साप मेलेला आहे. आणि तिथं मी जेवायला बसले. आणि इथं समोर बारीक भाजी लावली. तर चला जेवून घेऊ. आणि मग पुन्हा एकदा शेतात जाऊ. अजून आव्हान बारीक आहे ना त्यामुळे असं अजून लावायला जमत नाही. हाईट बघा अजून ईदभर हाईट फक्त. म्हणजे एवढ्यात हाईट आहे ना त्यामुळं त्याचा मूठ बांधायला भेटणार नाही. चलो
आता एवढा पट्टा इथून असं जायचा, असं जायचा, असं इकडे जायचा. मधल्या सगळे चौघा जण आल्यावर करू. समोरच्या नारळ झाडं दिसतं ना घट्ट. इथे हे बारीक सारीक घट्ट लागल्या बघा पक्ष्यांचं. पॉसिबल झालं तर जवळचे जाऊन दाखवीन तुम्हाला. बघा नेचर, फुल नेचरमध्ये एकदम समोर नारळाच्या झाडं आहेत, समोर ट्रेनचा आवाज आहे आणि इकडे ही माणसं काम करतात. चला आपण पण करूया मस्त एक काम. आणि शेतन आलं ना भाई लय जुनी आठवण येतं. म्हणजे आम्ही आमच्या शेताचा घास माझ्याकडे पाण्यात काम कमी, शेतात उडायला असतं माझ्याकडे. आणि पलीकडे तिकडं त्याला आहे तर त्याला मासा जाम भेटतात. हा एवढा क्लिअर करून पलीकडे 2 शेतात तिकडे नारळी झाडं तिकडे पण गवत करायला जायचं. चलो एवढा पट्टा कंप्लीट करू आता. इथून एवढा पट्टा कंप्लीट करायचा आहे, तिथून करायचा आहे तो, आणि मग इथे यायचे. चला इथं ना आता वाजले 12. थोडासा ब्रेक घेतले कारण पायाचं टोपरे जाम दुखायला लागले. आणि आता सध्या पाऊसले जोरान आले म्हणून आम्ही थांबलो झाडाखाली मस्त. आणि काजू बघा, ते काजू चांगलं झालं, पिकले काय खराब झाले. तो बघ पिवला का लागायला पडले. पण तुझ्या इकडे पिवला आहे, एक पडले खाली. चांगलं असेल का? चालले जरा पाऊस आला ना. पाऊस आला म्हणून थोडा ब्रेक घेतले. आणि पेरू पण आले. इथं 2 पेरू आल्या मस्त की. आता पाऊस थांबल तर परत एकदा भात करायला जाऊ. इथे 2 मूठ राहिले ते काढून फेकायचं बाहेर बस. आणि बिट्टीचं झाड, बिट्टीला बिट्टे पण आले. पेरू सगळी झाडं नाही शेतावर. समोर जेव्हा ट्रेन थांबले. सकाळपासून बाहेर साफ केले, पुरा शेत साफ केलं. आता वाजले दुपारचे 12:30, 1 वाजले. 1 वाजले. आणि तेवढा पॅच दोघांना ठेवले, हात पॅच 3 ठेवले. आणि मागं जो काही ट्रेनचा आवाज येतो भाई एक नंबर. आणि आता जो पायांचं ते काय हाल आहेत ना भाई लय बुरे, आवरं बुरे काय सांगू, कवरं बुरे आहे. डोक्याच्या वाटे सगळे सारखले, चालायची हिंमत नाही राहिली. आता पाय इथून पाय दुखायला लागला. म्हणजे तावा दुखायला लागले. मस्त की पारावा. आणि आता मस्त कडकडीत पाऊस पडून गेला. या काजूचा म्हणजे मस्त मी एक काजू खाला मागाशा, तो काही व्हिडिओ दाखवता आला ना. आता पाणी पिऊ मस्त पैकी. आणि तर साफ केले काय म्हणजे शेत पूर्ण गवत उपाटले, बेरणी असं एकदम चकचकीत वाटतं. असं वाटतं ते स्विमिंग पूल आहे, खचाखच धाबाडप उड्या मारत वाटतं शेतात. पण आता लहान नाही राहिलो, पहिले लहान होतो तेव्हा आम्ही शेतात मस्त उड्या मारतो. उड्या मारून कापड्यांची दाईना उलट्या पालट्या उड्या मारतो. आणि इथं पण म्हणजे भात टाकलेला पेरलेला. पण इथं पक्षी एवढे आहेत ना बघा, इतकं पक्षी आहे ना, ते सगळं इथला भात टिपून खाल्लेला आहे. सो भात काय राहिला नाही. इथं आपला भात तो पलीकडे तो 7-8 दिवसांनी लावायला होईल. आणि समोर नारळीची बाग आहेत, पेरूची झाडं आहेत. इथं पण नारळ आहे. तिथं आंबा शेतानं आलेला आहे. तिथं आई आहे, मामा आहे, मावशी आहे, पप्पा आणि बालूमामा तिथे. सो इथं पण समोर सिमण्याला आहेत. आणि हा नारळ झाड, हा पण पूर्ण शेत बघा पूर्ण क्लीन आहे. पण जेव्हा कधी लावायला येऊ ना आपण, तेव्हा परत पुन्हा एकदा आता जेव्हा पाण्यात भात आहे ना, तो पाण्याच्या खाली आहे ना म्हणजे गवत, तो काय दिसत नाही. पण जेव्हा पाणी कमी येईल ना तेव्हा तो पण दिसेल ना, मग तो बघून पण डोक्याला ताप होईल. मग शेत लावायला आल्यावर तो पण परत करायला लागेल. म्हणजे हाऊस आपली डबल होणार आहे, डबल मेहनत होणार आहे. काय वार होतं, वारा नुसता वारा. तुला नाही घेत की नको टेन्शन घ्या. तर भाई साहेब फायनली जेवाची सुट्टी झाली. सकाळी चपाती आणि बटाट्याची भाजी खाल्ली. आणि वातावरण बघा, रिप पाऊस पडतोय. आणि इकडे ही अजून आवाज झाली नाही, म्हणजे मूठ बांधण्यात की नाही झाली, मूठ बांधत झाली तर मग असं झालं असतं. ढग बघू शकता कसं चाललं तिथे त्या बाजूला. पूर्ण शेर क्लीन टमाटर नुसता गवताम भरलेला. बस चला आता जाऊ त्या झोपडीन समोर तिथं आणि जेवण घेऊ. समोर जाते स्टेशन. बाई आता उभा राहिलो असं वाटतं ना बाई, मान जाम दुखवते. उभा राहिलो असं वाटतं म्हणजे पाठण ताट केली ना तर जाम दुखतं. पण असं बेंड झालं ना बाई एकदम कडक वाटतं, म्हणजे एकदम नॉर्मल पोझिशनला आल्यासारखं वाटतंय. चला आता जेवायला चाललोय. सगळी मंडळी जेवायला तर गेल्या. आणि पावसाची रिपरिप चालूच आहे. सायरा आणि गुड्डी आणि सोनी त्यांना घरी ठेवलं, त्यांनी इथं आलं ना कारण पाऊस आहे.
छप्पर नॉर्मली स्लायटली छप्पर आहे, त्यामुळे असं तिथे भिजायला होईल म्हणून त्यांना आणणार आहे. आणि पाऊस वगैरे रेप 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 चालूच आहे. तर चला जावायला जाऊ मस्त. समोर नारळा तिथं नारळ पण लागलं. टिटव्यांचा लावली तिथं पक्षी. तर चला आज जावायला काय बघू. चला दुपारी बघा दुपारचे 1 वाजले आणि आजच्या मस्त वरम भात आणि 2 वाळूच्या बोट्या आहेत, सॉरी सुरमईच्या बोट्या आहेत काय. तर आजच्या जेवण हा आहे वरम भात आणि वाळूची बोट, सुरमईची बोटीचा रस्ता आहे. आणि भाई साहेब काय मजा येते शेतावा असं जेवण जेवायला. म्हणजे कधीतरी हा असं जेवण आणि त्यानं शेतकऱ्यांच्या नशीबमध्ये असतं, कारण घरी बसून जेवणं आणि असं या सुंदर निसर्गात जेवणं भाई वेगळीच मजा आहे. आणि याला जेवून जेवून घेतलं का आपलं पण दुसरा शेत आहे, दुसऱ्या शेतामध्ये दाखवतो तिथं पण आपलं गवत करायला जायचे. पलीकडे शेतात झाड कोसळले तर त्याला जेवून घेतो आणि तुम्हाला तिथं पुढच्या शेतात दाखवायला. वरतीच चालून टिव चालले. आणि ही बिट्टीचं झाड आहे, आमच्या घराला बिट्टीचं झाड होतं. तर तिवली फुलं आल्या बघा मस्त आहे की. आणि आता आपल्या पुढे समोर ती खोमती आहे तिथे जायचे, त्या शेतातला सगळा साफ करायचा होता. इथं बघा हे सगळा क्लीन झाला. हे मोठं तसंच ठेवलं बांधून गावताचं मोठं आहे. आणि ती बिट्टीची पिवली फुलं बघा शेतात दिसणार पसरताना दिसले पसरले बघा मस्त पिवळी. अरे वाईट झाला जवळ ये. ही बघा पिवली फुला पसरल्या. इथं सालून किंवा बसल्या बघा काहीतरी खायला आहे. आणि पाखरा बघा तशी गोल फिरतात. किती पाखरं मला असं वाईड अँगल भारी वाटतं. वाईड अँगल असं पूर्ण व्ह्यू दिसतं ना, त्यामुळे असं आहे बघायला बरं वाटतं जरा. आणि समोर दिवसभर इतक्या ट्रेन चालतात ना विसावाच्या पलीकडे ट्रेन चालतात. नुसता ट्रेनचाच आवाज. एक्सप्रेस नुसता एक्सप्रेस होतो बघा दिसतंय का. नुसतं एक्सप्रेस. इथं बाजूला दिवा जंक्शन आहे ना, त्यामुळं ट्रेनचा आवाज दिवस रात्र 24 तास कंटिन्यूस चालू असतं. पण जास्त सकाळी ट्रेन चालू होतात, संध्याकाळी कमी होतात, कारण बहुतेक जाणारे आणि येणारे ट्रेन सकाळीच असतात. शेतांच्या पार्ट्या होतानच. आता आपल्याला कुठला साफ करायचा साफ करता ना तो मागचा. हा मागचा ना. चलो मागचा साफ करेंगे शेत. बघा मजूर सगळी येताना काम. इकडे बुवा बाबा काही नाही. मी पण टेकले मी सुका टेकला भात काही रो केला माझ्या घरात कसं काळजी नाही केला. भाई साहेब जवळजवळ 3 वाजल्या आणि भाई इथं असं सीन झाले. पाऊस बघ इथे पुरं ढगा समोर पूर्ण पाऊस आले. समोर तिकडे पोरा पलीकडे क्रिकेट खेळतात चिखलन. आणि इथं शेता मस्त पाणी साफ सुधरा. अजून आपला बराच गवत करायचे. आणि मी बसलो असाच भाई इतकं तर पाय दुखायला लागलं ना भाई. असं वाटतं कधी घरी पाय गरम पाणी आणि पाय शेकवतात. हे डोकं वाकून पुरं कामात नाही गेलं. पाटण ठीक आहे पण डोकं दुखायला लागलं. आता एवढा फक्त आपल्याला गवत करायचे आणि मग आपल्याला पुढचा गवत करायचे. तोपर्यंत चहा पिऊ मस्त एनर्जी आली ना मग परत एकदा एक हात मारू मस्त. म्हणजे आपल्याला 6 वाजेपर्यंत आपलं काम रेडी होईल, कारण 6 आपण संध्याकाळी घरी पण जायचे. सारी शाळा नसते तर 2-3 दिवस इथं राहिलं असतं मस्त की. आणि बघा आई यादव अशा दांबल्या बघा. तिकडं पप्पा पण आहे, तिकडं मामा आहे, बुवा आहे. इकडे बघा मावशी. अवतारा कशी काम कसलं करायला काम बिम करायला ना आलो. इथे आम्ही जागा घेतली. आम्ही शेत आमची होत नाही ना सुरत.
ही शेत आमची आहेत ना. हा ही शेत ही मागची सगळी दिसतात, हे मागचं सगळं दिसतं ना वावर. हे बघ हे पण आमचाच आहे इथं. यो एक शेत आमचं आहे, तो एक शेत आमचं आहे, बाकी तो तिथे पलीकडे आमचं आहे. हा आम्ही मावशी शेतात लावायला आलो, बाकी स्वतःला गमतीचा विषय. पण इकडे आलं भाई भारी वाटतं माहिती का. आमची शेतं आम्ही कधी लावली ना, पण दुसऱ्यांनी शेतं लावायला जाम मजा येतात. ही शेतं लावून झाली ना काय काही मशीनच्या घरी पालायचे, म्हणजे तिकडे पण लावायची बारी आहे अवश्य असं वाटतंय. बघू आईसा जाता का आम्ही जाता. आईसा गेली तर मी नाही जाणार, आईसा गेली आपलं आईसा नाही गेली तर मामाना जायला लागेल. बघू आता कोण कधी जाते. पाऊस आलेला आहे, आता मोबाईल परत आतून ठेवलं लागतं, कारण पाऊस एवढा येतं ना त्यामुळं खुजली हे भाई खुजली हे चिखलाची खाजायला लागली पार्टनर बघी. पाऊस इतका येतो ना, पावसामुळे मला कॅमेरा पण देत नीट शूट करायला पण नाही भेटत, नीट काय दाखवायला पण नाही भेटत. फक्त नुसता कुठं काय मध्ये ब्रेक घेतला तर पाऊस थांबला काय दाखवायला भेटते. आणि अजून बराच काय तिकडे पलीकडं सूर्यसंचीन ताला तिथे तर त्याला मस्त काला मस्त भेटतात. या वर्षी आहेत का नाही बघू, संध्याकाळी टाइम भेटला तर, नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ. आपल्या टायमाचा जाम खोटी आहे आज. सारा नसते आली तर थांबायचं मी वस्तीला इथं. मी कधी इथं आलो ना, मी 2-3 दिवस तरी राहतो इथं. खरं मला एक दिवस आला पटतच ना मला. 2 दिवस येऊन राहायचं मस्त की मग आरामशी घरी जायचं. चला आता थोडा राहिलो तो काम आटपवू, चहा पिऊ, मग आपण दुसऱ्या पलीकडे शेतात करू. पैसा शेवटला योच शेत दिला आम्हाला, आणि हातानं पाणी नाही तोपर्यंत पावड्याने आपला रमेश भाई करतोय, मॅन ऑफ नेपाळ. आणि आज 3 शेतं गेल्या. हा एक, हा पुरा 2, मला वाईड अँगलने दाखवता. हा पुरा शेत, हा एक पुरा शेत, तिकडची एक ती पुरी चालली ती तिथं पाटी, ती पाटी, आणि यो नंतर करू आलं बालू मामा उचलताना. तर चला आपली आजची ड्युटी कपलेली आहे, आणि आता आपल्याला जायचं घरी, कारण घरी जायचं नसतं, म्हणजे आपल्याला उद्या सारे नसतं तर आपण घरी गेलं असतं. रमेश भाऊ मॅन फ्रॉम नेपाळ फुल पॉवर मध्ये. तर चला निघूया घरी जायला. फुल कपड्यांची अवस्था बघा, पाय बघा, फुल कपड्यांची बेकार अवस्था. आणि मजदूर लोक घरी जाताना तिकडं मालक. तर चला आता हा कंप्लीट केला, हा नंतर लावालं. तर बाकीचं गवत राहिलं ना तो लावालं तवाच काढून, कारण आता तर जाम पाणी नाही आणि म्हणजे खाण्याला पण जाम जाळ येते. डायरेक्ट मुला सकट ना निघा, तो डायरेक्ट तुटता येतो, त्यामुळं सध्या ठेवला तसंच. आणि संध्याकाळचं वातावरण झाले, ढग पूर्ण परत काळे ढग आले. पाऊस कधी पडेल. आता इथून निघूया डायरेक्ट घरी जाऊ, मस्त की आंघोळ करू, ट्रेन पकडू, घरी जाऊ, मस्त की झोपू, आराम करू. मग उद्या आपल्याला एक राईड जॉईन करायची. ती राईड कोणती आहे आणि कोणत्यासोबत जाणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची राईड कुठली आहे ती तुम्हाला नक्कीच समजेल. तर आता जाऊया घरी. घरी नाही अजून थोडा टाईम आहे, आता ते 6:30 वाजले, पावण्याची ट्रेन आहे, तर आपण आरामशी निघूया आता इथून. जेव्हा सगळा दिसतं ना बांधाव गवत आहे तो सगळा उपटलाय. म्हणजे गेल्या वर्षी जर आलेला जो भात कापताना तो लागतं ना पडतं, तो आता येतं, मग तो उपटायला लागतं, कारण मग तो परत सगळा भात मिक्सिंग होतोय. इकडे हा पण पुरा शेत उपटायचे बघा, किती गवत आहे. चला उपटून काढायचे. गवत जाड असतं आणि जाड आव्हान असतं, तो पातळ असतं. हे गवत किती जाड आहे बघा. चपली घेऊ इथून आणि मग निघू. 2 चपली, मला माझी चप्पल घालू दे. पाय बघा, एक रायडिंग शूज मध्ये असलेले पाय आणि शेतातले पाय कसं वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. रमेश भाऊ चप्पल घेते. पायाची अवस्था एकदम पुढे बेकार झाली, असं वाटतं रायडिंग शूज घातले. तर तुम्हाला कोणते पाय बघायला आवडतील मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा. रायडिंगवाले शूज की शेतातले चिखलामध्ये माखलेले पाय. तर दोघं तिथं काम करतात आणि मला फरक सांगतो. आता हा गवत आहे तो किती जाड आहे बघा, आणि तो आव्हान आहे ना तो एकदम पातळ आहे. सो सुट्टी झाल्यानंतर दम मारताना आपली पब्लिक. ए कुठं थांबू रे, इथे थांबता.
बघा आवाज ना एकदम पातळ आहे. रपक टपक रपक टपक रपक टपक रपक टपक नुसता ट्रेनचा आवाज. आता हा बांध इथं घालायला लागल तेव्हा इथं पाणी साठत आणि मग सगळा गवत सगळा मरण. सध्या आपण पुढे थांबलो इथं. हा आपले हातपाय जरा व्यवस्थित धुवून घेऊ. इथं बघा असं असताना आमच्या शेतावर लांबपणी आम्ही धबाधब उड्या मारतो धबाधब. आणि तुम्हाला दाखवतो समोर जर पब्लिक क्रिकेट खेळताना समोर बघा इथे पोरं ना सगळी दिव्यातली पोरं चिखलामध्ये क्रिकेट खेळताना. पैसा आपल्याला मजा येत असेल ना क्रिकेट खेळताना चिखलामध्ये. आणि हा बघा मस्त हिरवा हिरवा गार मागं पोरं क्रिकेट खेळताना तोपर्यंत ही पण येतील. आणि मग आपण त्या तिथल्या शेतात जाऊन आपले हे हातपाय धुवू आणि मग घरच्या रस्त्याला निघू. आता यांचं थोडंसं काम होऊ दे तोपर्यंत आपण इथं हातपाय धुवून जाऊ. हातपाय धुवायला लागतील कारण घरी पण पोंकून सांगायला लागेल. आणि साडा बसला दाखवतो साडा तुम्हाला साडा दाखवतो मी. पैसा कसा बसले बघा हे बघा इथं साडा बसले बघा असा भाईसाहेब गपचे का बसला एकदम शहाणा साला. पाऊस लय बेकार वारा पण सुटली. समोर वारा तर झाडले जुना आहे तो भाईसाहेब असला जुना आहे. एक नंबर हे पिंपळा झाड म्हणून बोलतात की भुट्टा असतात वाड्याला झाडं पण भुट्टा असतात. कोणी बघले का कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भाई इकडे लग्नाच्या जॅकेटचा कव्हर कोणतरी इथं टाकले आणि आई आमच्या शेतानं काहीतरी काढताना. चला इथं मस्त की फ्रेश हो हातपाय कपडे धुवून आपलं आणि मग निघू आपल्या घरी जायला रे. सुट्टी झाली रे बाबा. हे असा टोला चालू अख्ख्या दिवसानं आम्ही एवढा शेत एवढी पाटी तिकडची 2-3 शेता जे रास काम केले आज. आता जसं गरम पण आंघोळ धुवायला लागेल. वातावरण बघा ना भाई इथं एक नंबर वातावरण. ती लोकांशी चालल्या बघा तर पाऊस येईल जोरात मला पण जायला लागेल तिकडे. तर चला मित्रांनो आय होप तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू करा. गेल्या वर्षी पण मी इथं शेतात लावायला आलेलो मग लावताना व्हिडिओ पेरणी करताना व्हिडिओ बनवली. पेरणीची व्हिडिओ पण आपल्या डिस्क्रिप्शनला असेल ती पण जाऊन नक्की बघा. आणि समोर बोरीच झाड पावसाने बोर आले बघा याला. आणि घोणे किती बघा याच्यावर दिसतं का घोणे किती घोणे लटकल्या बघा. झाडावर नुसतं घोणे टिकल्या. आणि आता इथं बसून मस्त की पाय धुतो आणि पाय धुवून बाहेर निघू. आणि संध्याचं वातावरण बघा ना भाई काय कडक वातावरण झाले ना. मस्त ढग आले तर पाणी हिरवीगार शेती हिरवा सकाळी काय असला नाही भाई एक नंबर. पावसाळ्याचं वातावरण शेताचं बोललं तर भाई एक नंबर. ज्यांची शेती असतं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या शेताचा एक स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम आयडीला लावा आणि मेन्शन करा. चला आता इथं हातपाय धुवू आणि निघूया कारण आजचा ब्लॉग लय मोठा म्हणजे 25-30 मिनिटं नक्कीच झाले सर. कारण आजच्या दिवसभराची काय आम्ही काम बिम केलं तो तुम्हाला दाखवायला मला बघा. आता सकाळचा शेत आणि आताचा शेत काय जबरदस्त दिसतं एकदम क्लीन. असं वाटतं स्विमिंग पूल आहे यानं धापक्यान उडी मारा. इतका क्लीन आहे ना तर असं वाटतं की पूर्ण स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये जाऊन सपाटक्यान उडी मारा. पण पाणी एवढं नाही तर नक्कीच उडी मारली असती. तर चला हातपाय धुवूया निघूया घरी जायला कारण सारंग वाट बघतोय. उद्या तिची शाळा आहे तिला पण घरून जायला लागेल. उद्या शाळा असल्यामुळे आता इथं वस्तीवर थांबले असतो. चला हातपाय धुतो आता. पाय झालं पाय धुवून पाय परत माखू. तुझ्या पाय कावं लागलं का तुझं काय वाईट चल परत वापस. ओके चलो. 2 hours later. समोर आली पनवेल डहाणू रोड पॅसेंजर. याच ट्रेनमध्ये आपण काल आलेलो. आता ही ट्रेन आहे डहाणू नंतर आपली गाडी येईल दिव्यावरून. सो पब्लिक बघा काल याच टायमाला हा पूर्ण स्टेशन सुमसाम होता ना. आज लवकर आले बघा वाजले की आज 7:45लाच गाडी आली. आता आम्ही काल आलो 8:30 होते ना 8:30 पावणे 9 ना 8:30 पावणे 9ला गाडी आलेली. काय ट्रेन थांबते का नाही
नाही थांबत ट्रेन. खरं काय माहिती सॅटर्डे संडे आहे का नाही. ट्रेन नाही थांबली. लेट असते त्याच्यानंतर असं वाटतं. मग 8:43 ट्रेन आलेली आणि 8:43 आम्ही इथून दादरी स्टेशन सोडले. म्हणजे जवळजवळ 1 तास ट्रेन लेट झाले. and 46 minutes later. तर गाईज फायनली आलोय घरी. वाजले 10:30 आणि आजची ट्रेन एवढी लेट झाली ना, जवळ 5 वाजता रात्री स्टेशनला आली दिवारवर. त्यामुळे लेट झालं. त्यामुळे आता जेवण पण नाही बनवलं. पण घरात जशी एंट्री मारली तिने मांजरी हागून एवढी घरांची दाय नाही करते ना. आलेला तोच पसारा तुम्हाला दाखवला नाही. सगळा साफ चकाचक केले आता. त्यांनी बघा सगळं ओला येतो. म्हणजे यांना सगळा खायला टाकले परत. कारण कालचा खायला टाकला तर काहीच खायला ना ताई. खाली पूर्ण डिश भरलेली तर तशी आहे. आणि हा गुन्हेगारी दाणे करते ना. इथं संडास केली मी. इथं पूर्ण हॉलमध्ये खतरनाक संडास करून ठेवलेली. तर फॅमिली घरी आले. आता जेव्हा आम्ही सध्या काय बनवत नाही. पण बाजू सगळा पावसात आणले. सावळ्या बघा आमचे आल्या हे जेव्हा नाही ना. हा तर ते परायस आणि नूडल्स आणले. हेच खाऊ आणि आपला आजचा ब्लॉग इथेच एंड करू. कारण खूप मोठा ब्लॉग असं शेतावरून आला तर जाम दमले. मानवी जाम दुखायला लागले. पाटांची हालत तर पूर्ण बेकारच आहे. तर चला मित्रांनो, आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा टेक केअर बाय. हा मस्त मजा केली ना. बाय बाय कर.